खेळत नाही, कारण हे मला खेळायचंच नाही खेळायला. आणि आता आम्ही डोंगर, इथे पण डोंगर आहे, या बाजूने पण डोंगर आहे. अभी डोंगर के अंदर जाने वाला है. ते लोणावळ्यामध्ये पण कसं झालेलं आपलं धुकं धुकं चढ. आम्हाला ते माकड दिसतील, आम्हाला ते अजीब प्रकारचा डोंगर सापडला, पण तो आता लपला तो आता दिसत नाहीये. पण तुम्हाला मी फोटो टाकले. तुम्हाला आम्ही इकडे photo आहे. नंतर दाखवते. ते माकडं पण येतात माहिती आहे का तुम्हाला? पण काय नाही. हे बघ इकडे दिसतात हल्ली तरी. दिसतात बघा. ते बघ तिकडे ते बघ थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा इथे पण आहे. हे बघा गाडी थांबत नाही म्हणून. हे बघ इकडे पण आहे. ते डोंगर दिसते का तुम्हाला? हा बघा डोंगर. अरे कुठे 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 इकडे या साईडला थांबा. हा बघा. कुठे गेला? हा बघा. तुमचं मिनिंग काय आहे बघा. थांब रे. बघितलं? इकडे पण वरती बसलाय बंदर. अजीब प्रकार आहे. हे गाडी थांबत नाही म्हणून तुम्हाला दिसत नसेल पण होते. हा ते माहिती म्हणजे माकडे बघायचे कुठे पण सगळे व्ह्यू भारी आहे ना. सकाळी सकाळी उठणार आहे. ते होते ना 2-3 तुझे मित्र मैत्रिणी, तुझे मैत्रिणी पण इथे आले. लय डोकं खात तुझ्या मैत्रिणी. काहीतरी खेळूया प्लीज प्लीज प्लीज. अजून आपल्याला तास काढायचे 7-8 तास. 4 वाजता उठूया. आमची 6 वाजले. 6 वाजले? भारी आहे ना. इकडे म्हणजे दहावी होते आणि आमच्याकडे ठरत नव्हतं की गावाला कधी जायचं वगैरे, पण आम्ही गाडी काढली. का सगळ्या ट्रेन बुक आहेत, तिकीट नाही मिळते आम्हाला. आम्ही 2-3 महिने आधी अवेलेबल आहे, पण ते 1 जूनसाठी अवेलेबल. आणि या महाराणीला जायचंच आहे गावी, कारण तिची 10वी सुरू आहे. कारण गावाची फील काय ते वेगळंच आहे. मी बोलले चला 1 जूनला जाऊया ट्रेनने. म्हणजे फर्स्ट एसीमध्ये सगळे आल्यानंतर आपण जायचं. मागच्या वेळी आम्ही सगळं पुणे एकत्र आलेलो गणपतीच्या वेळी. मग आम्ही सगळे खेळलो, खूप मजा केली. अंताक्षरी. सगळ्यांना गिफ्ट म्हणून पैसे पण दिले जे जिंकले. मम्मीने दिले, आम्ही दिले नाही कारण मम्मीचा बर्थडे होता म्हणून. मम्मीचा बर्थडे पण आम्ही गावात सेलिब्रेट केला. ते पण सरप्राईज. तरी पण मम्मीला कळालेलं की बिर्याणी आहे. मस्त ग्रुप फोटो घेतला. आता इथं आम्ही जात होतो तर आम्हाला DY पाटील स्टेडियम भेटतो पनवेल. हा स्टेडियम तुम्ही दाखवलं तुला. स्वतः आम्ही नंतर आम्ही आणले इडली चटणी. आम्ही ते खाणार आहोत ब्रेक. बघा किती जाडी झाली, बघा बघा किती जाडी झाली बघा. हे पण मला होत नाही बघ किती टाईट हे झालंय. काय तिकीट वगैरे चेंज नाही केलं. इस सज्जन को क्या तकलीफ है? खेळत तर काय नुसती बोलतेच आहे. आम्हाला खेळायला कंटाळा येतो. कंटाळा हे काय नाही मोशन सिकनेस आहे. हो गाडीचा वास मार म्हणून तुला परफ्यूम काढायला सांगितलं ना. पागल. बॅग तर मी का गाडी एवढं सांगितलं आणि खिडकी खुली काय बंद का केलं? पागड होते. आले तर परत झटका. विश्वास आहे ना. भरोसा हिला पकडायला पाहिजे. हा आमचा खूप लॉंग ड्राईव्ह होणार आहे. 12 तास ना. माहिती आहे मला ते. आम्ही लहान असताना तिथं गेलो होतो. त्याची तेव्हा कांड झालेला खूप जास्त. रात्री होती आणि ना गाडी ना म्हणजे गटार होतं इथे तिथे अडकली आणि आम्ही बोलवून घेतलं. नशीब गावात होतं तर मध्येच कुठेतरी अडकली असं तर मग तिथे कोण नव्हतं पण सगळं सुनसान होतं. मग नंतर मध्ये आजूबाजूचे लोक हेल्प करायला आले. कोण पण नव्हतं. तेव्हा मी छोटुडे होतो. एवढे मला आठवते आम्ही उतरलो तेवढं जातोय. मला बाकी काहीच आठवत नाहीये.
हा थोबडं बघा थोबडं आणि बघा बेड तर का थांबत मी टकनिक लावली आहे इथे बघा हे बेड पण आम्ही असं गादी टाईप आणणार होतो पण मम्मी नाही मी करायचं बोललेली तिला की ह्याच्यामुळे सोय होती गादी जाऊ पण आम्ही वांडी खाऊन मला मुंग्या आलेल्या आता बरोबर मुलगी आली. तू धर तर मी धरते हा? मोबाईल धर अरे सॉरी कॅमेरावर हात ठेवला सॉरी इथे बघ सो तुम्हाला वाटत की इतके दिवस व्हिडिओ का नाही कारण आम्ही बिझी होतो हिची 10वी सुरू झाली वाकडकर क्लास ऑल द बेस्ट करा 2 ते 8 बघा इतकी मेहनत घ्यायलाच लागेल आम्ही पुस्तक पण दिलं माहितीये का ही पुस्तक पण नेते गावाला काय मज्जा मग गावाची हा हे इथे पण थोडा इथं थोडा वेळ दाखव ही सोडून सगळ्यांनी पुस्तकं घेतली कामाची तिने काहीच घेतलं नाही म्हणजे त्या बघ ही माझी पुस्तकं घेतले अभ्यास करायला मम्मी लॅपटॉप घेतले कामाचं पप्पानी घेतले मग तू काय घेतलंय कुछ भी नाही टाइमपास काय नाही ना म्हणजे काय बोलावं आता आता आम्ही डोंगराजवळ आलोय होतो आता थोडं लांब आहे. मम्मीला झोप येते मला पण झोप येते बघा माझे डोळे इथे बघा आणि आम्ही जाऊन ओ शिट काय रील करायची विसरली यार काय काय रील करायची विसरली कुठली एक होती ती समुद्रावाली रील होती त्यामध्ये ब्रेक असेल ना तर आम्ही करणार आहे ग्लू हा? शेंबडी ग्लू अरे घेऊ ना विकत तिकडे किती पागल आहे बेजबाबदार ह्याला बोलतात खूप जास्त ट्रेंड करणार देतात कॅनस आणणार होती हिची बघ हिचं थोड्यावरून काय बोलणार दिसलं का थोडा काहीच नको कॅनस पण नाही आणला ड्रॉइंग बुक नाही आणली स्केच करायला आणली आणली आहे मुली आणली त्या ग्लू नाही आणलाय फक्त रेट टाकून न्यायचं त्याने पेंटिंग घरी करायचं यो ब्रो यो शपथ मग डब्बू पण आणायची होती पुढे सावंतवाडी मला घेऊन यायची होती सगळं विसरलं. दिमाग है मेरे पास पर मैंने वो यूज नहीं किया अभी नहीं मैं यूज ही नहीं करती स्वतः मी तुम्हाला थोड्या वेळ नंतर भेटतो नाही ब्रेक ही बघा याची पर्स हे बघा मला हे ना कळलं हे तरी चांगलं आहे हे काय कळालं मला इट्स फॅशन ब्रो फॅशन या मॉडेल स्टोनेज यू ब्रो मी पण मॉडेल स्टोनेज आहे मी जैन अल्फा आहे तू मी 2014 मध्ये पोहोचायची मी जैन अल्फा आहे पप्पा नाही तुझं नाही बोलत नाही तुला पप्पाचं काय असेल 90s मधलं आहे ते 80s मधलं आपण कशाला थांबायचं ते कुठे जाणार Classic Iraqi, classic hits, only on 91.9 FM radio. दापोली जातं ना अरे मान ना गप्पा पागल काय गप्पा मारू मी सनसेट बघा ना किती सुंदर आहे आय लाईक इट सनसेट सॉरी काय बोलते मी सनराईज सॉरी सनराईज बघा अनपड चुप बस झोप तू छोटी बच्ची सो मला आम्ही फ्यू मिनिट्स भेटू